दिवाळी हा सण आहे प्रकाशाचा, पण प्रत्येक प्रकाशाची सुरुवात अंधारातूनच होते आणि तो अंधार फक्त घरात नसतो, तो आपल्या मनातही असतो. रागाचा, मत्सराचा आणि अहंकाराचा अंधार. स्वामी समर्थ म्हणतात, तू लाख दिवे लाव, पण जर मनाचा दिवा विझलेला असेल तर तुझ्या घरातला प्रकाश निरर्थक आहे. आजचा दिवाळी संदेश हाच. स्वामी समर्थांचा तो शब्द जो मनात प्रकाश पेटवेल. अक्कलकोटात एक गरीब भक्त राहत होता. त्याचं नाव भिकाजी. भिकाजी रोज स्वामींच्या मठात येई, पण त्याच्या मनात एकच वेदना होती. माझं आयुष्य गरिबीने वेढलेलं आहे. स्वामी मला कधी मुक्त करतील? दिवाळी जवळ आली होती. सगळीकडे आनंद होता, पण भिकाजीच्या घरात अंधार होता. तेल नव्हतं, मिठाई नव्हती, कपडे नव्हते. तो स्वामींच्या चरणी बसला आणि म्हणाला, महाराज, दिवाळी आली, पण माझ्या घरात दिवा नाही. स्वामी शांतपणे डोळे मिटून म्हणाले, भिक्या, तुझ्या घरात दिवा नाही, पण मनात श्रद्धा आहे का? भिकाजी अवाक झाला. स्वामी पुढे म्हणाले, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याचं आयुष्य कधी अंधारात राहत नाही. तू बाहेरचं नव्हे, आतला उजेड लाव. त्या रात्री काही चमत्कार घडला. भिकाजी झोपला असता त्याच्या घरात प्रकाश पसरला. तेलाशिवाय दिवे उजळले आणि घरात मंद सुगंध दरवळला. भिकाजी रडू लागला. त्याला स्वामींचा शब्द आठवला, भिऊ नकोस, मी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी मठात आले. त्यांनी भक्ताकडे पाहून म्हणाले, लोक दिवे लावतात, पण मनात काळोख ठेवतात. लक्षात ठेवा, जेव्हा मनातील मेणबत्ती वितळते तेव्हाच प्रकाश निर्माण होतो. ती मेणबत्ती म्हणजे अहंकाराचा त्याग. दिवाळी म्हणजे फक्त आनंदाचा नाही, तर आत्मशुद्धीचा उत्सव आहे. स्वामींचा आवाज गंभीर झाला. तू जर दुसऱ्याच्या दुःखात आनंद बघतोस तर तुझ्या घरातील दीपकही प्रकाश देत नाही. पण जर तू दुसऱ्याला एकच हास्य दिलंस तर देव तुझ्या घरात शेकडो दिवे लावतो. ते पुढे म्हणाले, या दिवाळीत माझं नाव घे, पण त्याहून मोठं म्हणजे एखाद्या गरिबाला दिवा दे, कारण जो अंधार इतरांचा दूर करतो त्याचं आयुष्य कधीच अंधारात राहत नाही. एक भक्तीन म्हणाली, स्वामी, मी रोज पूजा करते, पण शांती मिळत नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, पूजा बाहेरची नाही, ती आतली कर, मनात जप कर. जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जीवाच्या तळातून बोल, तेव्हाच शांती मिळेल. ती भक्तीन रोज ध्यान करू लागली. दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री तिला स्वामींचं दर्शन झालं. ते म्हणाले, माझ्या भक्तांना मी नेहमी सांगतो, अंधाराचा विचार करू नका, प्रकाश बना. त्या दिवसानंतर तिचं आयुष्य बदललं. तिच्या घरात फक्त प्रकाश नाही, तर समाधानाचं तेज निर्माण झालं. स्वामी समर्थांच्या दिवाळी संदेश आजही जिवंत आहे. माणसा, तू घरात कितीही दिवे लाव, पण जर मनात राग, मत्सर, द्वेष असेल तर तो प्रकाश फिकाच राहील. ज्याच्या ओठावर नाम आहे त्याच्या घरात नेहमी लक्ष्मी आहे. या दिवाळीत स्वामीच्या नावाने एक दीप लावा आणि तो दीप इतरांच्या आयुष्यातील अंधार दूर करो. भिऊ नका, मी आहे, हा स्वामींचा एकच शब्द पुरेसा आहे, जो आयुष्याच्या प्रत्येक काळोखाला उजळतो. या दिवाळीत प्रत्येक भक्तानं ठरवावं, मी रोज स्वामींचं नाम घेईन, एखाद्याला आनंद देईल आणि माझं घर फक्त प्रकाशाने नव्हे तर प्रेमाने भरून टाकेल. जय जय स्वामी समर्थ. जर हा स्वामी समर्थांचा दिवाळी संदेश तुम्हाला च्या मनाला स्पर्श केला असेल तर ही कथा शेअर करा, कारण जेव्हा तुम्ही भक्तीचा प्रकाश पसरवता तेव्हा स्वामींचं तेज तुमच्यापर्यंत चमकतं. या भक्तिमय प्रवासात आमच्यासोबत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. स्वामींचं नाव प्रत्येकाच्या घरात पोहोचू दे. जय जय स्वामी समर्थ.